हिरवे मूग शिजवून घेतल्यात. आता ह्याची तुम्हाला उसळ करून लावते माझ्या पद्धतीची. आता कढई ठेवल्या गॅसवर. कढई गरम झाल्या तर आता थोडंसं तेल टाकते. मी आता तेल तर त्यात ही मोहरी टाकते. हा कढीपत्ता आहे, कांदा चिरलेला आणि थोडंसं लसूण घातलं. कांदा चांगला भाजून घ्यायचा. हे लाल तिखट आहे, हळद आणि चवीपुरतं मीठ आहे, ते आता घालायचं होतं. थोडं ह्याची मुठभर खायचं सोडा टाकायचं, म्हणजे कांदा बी भाजतोय आणि उसळीला चव पण छान येते. हे सगळे ह्यात घालायचं, सगळे एकजीव करून. हे सगळं घातले. आता हे सगळं एकजीव करायचं. आणि हे मी गरम पाणी केले, थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. आता हे मुगाची करणार. आणि ते भिजव हलवून घेणार. आता कोथिंबीर घालून 1-2 मिनटं फक्त झाकून ठेवायचं. आता मूग शिजलेत चांगले. आज पोट फुटूसपर्यंत मूग शिजवायचं. थोडंसं अजून जरासं पाणी टाकते, चांगले. आता हे बघते बघा उघडून, कशी छान झाली मुगाची उसळ माझी. ही बघा झाली उसळ.